नमस्कार मित्रांनो. कधी व्हिडिओ वगैरे बनवायची गरज वगैरे पडेल असं वाटलं नव्हतं, पण मग यावर्षी माझं 50 पुस्तकांचं टार्गेट आहे टोटल वाचण्याचं. त्याच्यापैकी आता सध्या 8-9 झालेले आहेत. हे पहिलंच पुस्तक आहे ज्याचा मी रिव्ह्यू टाकणार आहे. आणि मी इन्स्टाला टाकायचोच पुस्तक कसं होतं, काय त्याची माहिती वगैरे. पण मग ती मला अनेक जणांचे मेसेज आले की सर तुम्ही रिव्ह्यू टाकताना व्हिडिओ टाकत जा किंवा मग त्याचे रिव्ह्यू मला कळवत जा. प्रत्येकापर्यंत त्या स्टोरीच्या माध्यमातून वगैरे पोहोचणं शक्य नसतं, पण व्हिडिओ वगैरे अनेक जण बघतात वगैरे, म्हणून हा छोटासा प्रयत्न करतोय. सध्या माझ्या वाचनामध्ये जिम कॉर्बेट, आपले जे ब्रिटिश भारतामध्ये होते, त्यांच्यापैकीच ते एक होते. वन्यजीव तज्ज्ञसुद्धा होते. ते ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्या ब्रिटिश व्याप्त भारतामध्ये त्यावेळी जो नेपाळ प्रांत होता, त्यामध्ये ते उत्तराखंड आत्ताचा जो आहे तिथं ते कुमाऊ म्हणून जो भाग होता, त्या ठिकाणी अनेक वाघांनी आतंक पसरवला होता. सो मग त्याच्यावर बंधन वगैरे घालण्यासाठी, त्यांना आळा घालण्यासाठी जिम कॉर्बेट यांना सरकारनं पाचारण केलं होतं. ते शिकारी चांगले होते. मग त्यावेळी त्यांनी केलेल्या वाघांच्या, बिबट्यांच्या शिकारी वगैरे, अस्वलांच्या. सो मग त्याच्यामध्ये या 10 स्टोरी याच्यामध्ये दिलेल्या. 1944 साली हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस त्यावेळेचं प्रकाशन होतं. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने हे पुस्तक 1944ला प्रकाशित केलेलं आहे. बेस्ट पुस्तक वाचलं मला वाचताना. आणि तुमच्या पर्सनल इंटरेस्टवर डिपेंड हे पुस्तक. मुळात अनेकांना वेगवेगळ्या कथा आवडतात. काहींना साहस कथा आवडतात, काहींना मग प्रेमकथा, काहींना भयकथा, काहींना मग अशी आपली आपली चॉईस असते. सो मला पहिल्यापासून वन्यजीव प्राण्यांची वगैरे आवड आहे. सो मी त्या दृष्टीने हे पुस्तक वाचायला घेतलं होतं. मध्यंतरी मारुती चितमपल्ली यांचं निधन झालं होतं, तर मी त्यांचं पुस्तक शोधण्यासाठी लायब्ररीमध्ये गेलो होतो. पण मग मला ते काही भेटलं नाही. तर मग तिथे मला 2 हे पुस्तक भेटले सध्या, मॅनेटर्स ऑफ कुमाऊ आणि एलिफंट विस्पर्स. सो मी पहिल्यांदा वाघांविषयी जरा जास्त कुतूहल असल्यामुळे मी पहिल्यांदा हे वाचायला घेतलं. आणि जनरली सांगतो, बेस्ट पुस्तक आहे. अनेक बारीक बारीक गोष्टी ज्या आपल्याला, आपण जे पॉडकास्टमध्ये बघतो ना सध्या की असं तसं वगैरे, त्याच्यापेक्षा खूप वेगळं असतं जंगलाचं लाईफ. कोणीतरी पॉडकास्टमध्ये येऊन सांगणं वगैरे ते खूप वेगळं. आणि ॲक्च्युअल लाईफमध्ये एखादा असा व्यक्ती ज्याने म्हणजे 1900 पासून ते 1930 कार्यकाळ जिम कॉर्बेट या सरांचा, त्यांनी या 30 वर्षामध्ये जेवढ्या शिकार वगैरे केल्या, त्यापैकी ज्या प्रमुख 10-15 महत्त्वाच्या काही कथा आहेत त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे. सो बेस्ट